राज्यसभेत काय काय घडलं ते सर्व मला समजलं. मला ते आवडलं नाही. संपत्ती आणि सत्वा संपत्ती आणि सत्ता मानवी मनाला कधीकधी पशुहूनही क्रूर करतात. राज्यातील आपला न्याय भाग मागणाऱ्या युधिष्ठिराला शकुनी मामाने जी वागणूक दिली ती कुणालाच पटणारी नव्हती. मला तर ती मुळीच आवडली नाही. पण न आवडणाऱ्या सर्वच गोष्टी काही नेहमी थोपिता येतातच असं नाही. मला शकुनी मामांचं स्वतःचं गांधार राज्य सोडून नेहमी हस्तिनापुरात राहणं पसंत नव्हतं. सर्व कलहाचं मूळ तेच होते. सभागृहात पांडवांच्या वतीने युवराज युधिष्ठिरानं आपला पांडू महाराजांचे पुत्र आहोत असं सांगून आपल्या दिग्विजयी पित्यानं जिंकलेल्या राज्याचा न्याय राज्यभाग आपणाला द्यावा अशी विनंती केली. राज्यसभेत सर्व वृद्ध आणि अनुभवी कौरव योद्धे असूनही शकुनी मामा मध्येच उठून मानाभिमानानं म्हणाले की पांडवांना राज्याचा भाग पाहिजेच असेल तर कौरव त्यांना मोठ्या आनंदानं खांडववनाचं विशाल राज्य देण्यास तयार आहेत. पांडवांचा जन्म शतशृंग पर्वतावर झाला आहे. त्यांना पर्वतावर आणि अरण्यात राहण्याचा छंद आहे. मामांचे ते उद्गार धडधडीत अन्यायाचे, ढोंगाचे आणि क्रूर असत्याचे होते. पण सभेतील सर्व योद्ध्यांनी विवश स्तब्धता स्वीकारली होती. अंगराजाकडून वचन घेऊन मी मोठी चूक करून बसले होते. पांडवांवर अन्याय होतो आहे ही जाणीव त्यांना सभेत अस्वस्थ करणारे असूनही ते वचनपायी काहीच बोलू शकले नव्हते. युधिष्ठिरानं खांडववनाचा स्वीकार केला. सभा विसर्जन पावली. सभेतून येताच अंगराज म्हणाले, ऋषाली, पांडवांना खांडववनाचं घनदाट अरण्य देण्यात ते रानटी श्वापदांच्या भक्षस्थानी पडावेत अशी मामांची इच्छा असावी. सभेत जे झालं ते वीरांना शोभणारं नव्हतं. नेमकी आजच्या माझ्याकडून वचन घेण्याची बुद्धी तुला कशी सुचली? 2 दिवस महामंत्री विदुरांच्या पर्णकुटीत राहून पांडव खांडववनाकडे निघून जाणार होते. त्यांच्या त्या 2 दिवसांच्या वास्तव्यात एकदा तरी राजमातेची आणि माझी भेट व्हावी अशी माझी तीव्र इच्छा झाली होती. मला राजमाता कुंतीदेवीबद्दल एवढा जिव्हाळा का वाटत होता ते कधी सांगता आलं नव्हतं. पण वाटत होतं ते खरं होतं. जीवनात अनेक व्यक्ती भेटतात, त्या सर्वांबद्दलच आपणाला काही विशेष ओढ वाटते असं नाही. पण एखाद्या व्यक्तीला केवळ पहिल्या दर्शनात जिव्हाळा आणि आकर्षण निर्माण होतं. राजमातेच्या बाबतीत माझं तसंच झालं होतं. बऱ्याच दिवसानंतर भेटीचा योग येत असल्यानं त्यांच्याशी 4 शब्द समक्ष बोलायला मिळावेत असं मला वाटत होतं. आणि तो योगायोग राजमाता कुंतीदेवींनाच घडवून आणला. त्यांनी पर्णकुटीतून एका सेवकाला पाठवून मला बोलावलं असल्याचा संदेश घडला. मला तेच हवं होतं. त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम होतं हे मी कधीच जाणलेलं नव्हतं. त्यांचा निरोप येताच मी क्षणाचाही विलंब न लावता सत्यसेन दादाला बोलावून घेतलं. त्यानं रथ जोडला आणि महात्मा विदुरांच्या पर्णकुटीसमोर उभा केला. पर्णकुटीच्या कवाडातच राजमाता कुंतीदेवी आणि महात्मा ही दोघं काहीतरी बोलत उभी होती. मला पाहताच राजमाता पुढं झाल्या. पांडव नगरात कुठंतरी गेले असावेत. रथातून खाली उतरतात त्यांच्या चरणावर हात टेकून मी त्यांचं आदरानं वंदन केलं. खांद्यावर धरून मला उठवीत त्या म्हणाल्या, मुली, तू गर्भधारिका आहेस याची कल्पना नव्हती मला, नाहीतर मीच आले असते तुला भेटायला. त्यांचा प्रत्येक शब्द मला मातेसारखा मायेचा वाटला. त्या सत्वशील राजमातेला दैवानं किती क्रूर फटके दिले होते, तरीही त्या कुलवंत शरीरात तसंच मोठं मन होतं. एक महाराणी माझ्यासारख्या सूतकन्येची एक सूतराजाच्या पत्नीशी आस्थेनं विचारणा करीत होती. मनात प्रकर्षानं येऊन गेलं, दैव गुणवान माणसांचा हाती कटोरी शस्त्र घेऊनच नित्य बरं पाठपुरावा करीत असावं. जगातील एक जात सज्जनांच्याच वाट्याला दुर्दैव का येतं बरं? की दुर्दैवाला जवळ करण्या एवढं विशाल हृदय सज्जनांजवळच असतं आणि इतरांजवळ नसतं म्हणून? राजमातेशी मी मनसोक्त गप्पा मारल्या. मधूनच अत्यंत जिव्हाळ्याने मला गर्भधारपणात
प्रकृती कशी जपली पाहिजे हे त्या बजावीत होत्या. मी परत यायला निघाले तेव्हा त्या म्हणाल्या, तुला होणारा हा पुत्र विख्यात होईल. त्याचं नाव काय ठेवायचं ठरवलंस तू? त्याला कवच आणि कुंडल असतील तर कवचधर, नाहीतर कुंडलसेन, मी म्हणाले. जरा अवघडून त्या म्हणाल्या, नाही मुली, त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलही असणार नाहीत. मात्र त्याच्या पित्यासारखा तो सुंदर असेल. त्यानं तुझ्यासारखं सुदैवी व्हावं आणि तुझ्या नावावरून त्याला ऋषसेन असं नाव ठेवीत नाहीस तू? आपली इच्छा असेल तर त्याचं नाव ऋषसेनच ठेवीन मी. मी त्यांचा निरोप घेतला आणि पर्णकुटीतून बाहेर पडून रथात बसले. मला त्यांच्या संभाषणातील त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलही असणार नाहीत या अडखळत बोलण्याचा अर्थ समजला नाही. त्या तसंच का बरं म्हणाल्या? मला त्याचं उत्तर काही सापडलं नाही. पांडव आपल्या मातेसह वर्तमान खांडववनाकडे निघून गेले. तिथं ते पर्णकुटी बांधून राहणार होते. एका विक्रमी राजाचे 5 सुपुत्र एका घनदाट अरण्यात राहायला निघून जावेत हे मला खटकत होतं. पण मी एक स्त्री होते. घडेल ते निमूटपणे पाहावं याशिवाय स्त्री काय करू शकते? तिला करता येणं शक्य असतं केवळ आपल्या कुटुंबाचं भलं. मी अंगराजांना शोण भाऊजींना विवाह करण्यासाठी अनेक मार्गांनी सांगत होते. एका पौर्णिमेच्या शुभ दिवशी ते आपलं सैन्य घेऊन शोण भाऊजींसह कुलिंद देशाच्या वधूंच्या शोधासाठी निघून गेले. माझा जीव भांड्यात पडला. ते जातील ती दिशा आपलीच करतील यावर माझा पूर्ण विश्वास होता. एका मासानंतर ते परत आले. त्यांच्या समवेत कुलिंदाच्या राज्यातील एक स्वरूप तरुणी होती. राजवाड्यात येताच मी तिला ओवाळलं. माझ्या एकुलता एक दीराची ती पत्नी होणार होती. आकाशातल्या विजेसारखी तिची अंगकांती सतेज होती. डोळे बोलके होते. नासिका सरळ तरतरीत असून मुद्रा अंगराजांसारखीच गोलाकार होती. तिचं नाव होतं मेघमाला. मेघमालेचा आणि शोण भाऊजींचा विवाह राजवाड्यासमोर भव्य मंडप उभारून थाटात पार पाडण्यात आला. मला त्यांच्या विवाहानं एक जबाबदारीतून सुटल्याचा फार मोठा आनंद मिळाला. विवाहानंतर वंदन करण्यासाठी शोण भाऊजी वधूसह आले तेव्हा मी म्हणाले, भाऊजी, ही मेघांची माला आज निलिमांच्या कंठात घातली आहे. तिला सांभाळा. इंद्रधनुष्याचे रंग फुलतील तुमच्या संसारात. ते नेहमीच्याच सहजपणे हसत म्हणाले, दादानं 2 विवाह केले तसे मीही करीन असं वाटलं की काय तुम्हाला वहिनी? पण दादात आणि माझ्यात फार मोठं अंतर आहे. मी, सुप्रिया आणि मेघमाला आम्ही तिघी आमच्या सासू सासऱ्यांना जपत होतो. आमच्याकडं पाहून ते नेहमी कृतार्थतेच्या भावनेनं म्हणत, मुलींनो, आता मरण यावं असं वाटतं. सौख्याच्या शिखरावरून स्वर्गाला जाणारी वाट जवळ असती तर किती बरं झालं असतं. कर्ण अंगराज झाला. त्याचे विवाह झाले. शोणही चतुर्भुज झाले. आमच्यासारख्या सारथ्यांची सौख्याची कल्पना यापेक्षा अधिक ती काय असणार? मला चिमटा काढीत सुप्रिया त्यांना म्हणे, पण मामजी, नातवाचं मुख पाहिल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही असं ऐकलंय आम्ही. होय सुप्रिया, ती एक इच्छा राहिली आहे आणि ऋषाली ती लवकरच पूर्णही करील. काय ऋषाली? ते मला विचारीत. माझं मुख लज्जेनं आरक्त होई. मी सुप्रियेकडं लटक्या रागानं पाही. तोंड फिरवून मी खुदुखुदू हसत राही. सुदामानंतर बऱ्याच वर्षात आमच्या कक्षात बाल बोल घुमले नव्हते.